सामना लवकर लवकर चालू करावा. सामना लवकर चालू करावा आणि जिंकण्यासाठी पाहिजेत 32 धावांची आवश्यकता सप्तर्षी या संघाला. लवकर सामना चालू करावा कारण की आपल्याला वेळेचे भरपूर बंधन आहे. लवकर लवकर नाहीतर आणि आता गोलंदाजीला येतोय नवा आणि स्ट्रायकवर आहे विकास. 32 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. आणि पहिला चेंडू अवांतर धाव त्याच्यावर +1 धाव संख्येत 2 ने भर. धाव संख्या 2 धावा झालेले आहेत. 20 मिनिटात षटक 5ही षटक पूर्ण करायचे. बंधनकारक राहील. पुन्हा एकदा अवांतर धाव. नवनाथ काहीसे आणि बहुतेक त्यांनी ओव्हर चेंज केलेली आहे आणि त्याची गोलंदाजी घेण्यासाठी आलाय शेरा. एकही चेंडू नाही झाला आणि 3 धावा झालेल्या आहेत. उत्कृष्ट गोलंदाजी पहिल्या चेंडूवर बाद. शेरा यांनी कमबॅक करताना शेरा यांनी पहिल्या चेंडूमध्ये गडी बाद केलाय आणि त्याची जागा घेण्यासाठी आलाय. बॅट्समनचं नाव काय? ऋषी. हो, उत्कृष्ट चपळाईने 1 धाव डिक्लेअर स्वरूपात. धाव संख्येत 1 ने भर. धाव संख्या झाले 4. 1 गडीच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा शेरा गोलंदाजी मार्कवर. आणि पुन्हा एकदा अवांतर धाव +1 अशा 2 धावा. धाव संख्येत 2 ने भर. धाव संख्या झाली आहे 6. 2 चेंडू 6 धावा. महागड असं षटक काहीस. पंच निर्णय देतील कृपया. आणि हे बाद. दुसरा झटका सप्तर्षी या संघाला. लवकर आपला बॅट्समन पाठवावा. 6 धावा झालेल्या आहेत 3 चेंडू मागे. आणि अमोल स्ट्राइकवर आलेला आहे. आणि उत्कृष्ट रिव्हर्स स्वीप पद्धतीचा फटका डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. धाव संख्येत 1 ने भर. धाव संख्या झाले 7. 2 गडी बाद. उत्कृष्ट गोलंदाजी शेरायाची.
उत्कृष्ट हलक्या हाताने टटवलाय, एक धाव घेण्यात सफल. धावसंख्या देखणेवर धावसंख्या झाली 8. अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे, या षटकातला शेवटचा चेंडू. धावा झाल्या आहेत 8. उत्कृष्ट हलक्या हाताने टटवलेला डिक्लेअर स्वरूपात एक धाव. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ओव्हर झालेली आहे 9 धावा. षटक समाप्त पहिलं आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आलाय 9. जर कुठल्याही संघाने 20 मिनिटांमध्ये आपली गोलंदाजी पूर्ण नाही केली तर त्यांच्यावर फाईन म्हणजे धावांची काहीतरी फाईन भरण्यात येईल. ऑर्गनायझर यांनी आयोजकांनी असा निर्णय घेतलेला आहे कारण की आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. उत्कृष्ट गोलंदाजीचा कमबॅक करताना नवनाथ. हो, पुन्हा एकदा गोलंदाजी, उत्कृष्ट अशी गोलंदाजी. काही कळलं नाही अमोल्याला. 2 चेंडू निर्धाव. पहिल्या षटकामागे 2 वाईट टाकलेले, त्यामुळे त्यांनी आपली गोलंदाजी थांबवली होती, परंतु पुन्हा एकदा दुसरा षटक घेऊन येत आहेत. संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक नवनाथ गोलंदाजी मार्कवर. दोन्ही चेंडू निर्धाव. उत्कृष्ट हलक्या हाताने ऑफ दिशेला टटवलेला. धावसंख्येत एकने भर. धावसंख्या झाली 10 धावा. 2 गडी बाद. आणि नवरदेव चाललेले आहेत, त्यांना भविष्य काळासाठी शुभकामना. आणि पुन्हा एकदा अवांतर धाव वाईट स्वरूपात. धावसंख्येत एकने भर. धावसंख्या झाली 11. 3 चेंडू 11 धावा 1 षटक. उत्कृष्ट गोलंदाजी, परंतु इनसाइड एज लागले. आणि धावसंख्येत एकने भर. धावसंख्या झाली 12. 4 चेंडू 12 धावा. तेरा धावा. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला. आणि लेग बाय स्वरूपात 1 धाव. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 14. 2 गडी बाद. आणि आता बघूया तिसरं षटक घेऊन कोण येत आहे. गोलंदाजाचं नाव रवी. प्रवीण गोलंदाजी मार्कवर. संघासाठी तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते तो प्रवीण. बघूया कसा कमबॅक करून देतो आपल्या संघाला. मॅच तशीशी दोन्ही संघांकडे समान झुकलेली आहे. बत्तीस धावांची आवश्यकता सप्तर्षी या संघांना. त्याचा पाठलाग करताना धावसंख्या झाली 14. 2 षटकांच्या मार्गस्थ. उत्कृष्ट फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण नवायचं. आणि धावसंख्येत एकनेवर. धावसंख्या झाली 15. एक धाव डिक्लेअर स्वरूपात. उत्कृष्ट फलंदाजी करताना विकास आणि अमोल आपल्या संघासाठी. उत्कृष्ट गोलंदाजी. काही कळला नाही विकास यांना, परंतु लेग बाय स्वरूपात 1 धाव मिळाली. धावसंख्येत एकनेवर. धावसंख्या झाली 17 धावा. 3 चेंडू 2 षटक. 2 षटक 3 चेंडू 17 धावा. उत्कृष्ट पुन्हा एकदा. आणि बघूया पंचांचा निर्णय काय आहे. बाद.
गडी बाद We झालेला आहे. hypnotize you. मोठा मोठा झटका. धावसंख्या 17, 3 गडी बाद. उत्कृष्ट गोलंदाजीचा नजराणा प्रवीण यांच्याकडून. 4 चेंडू झालेले आहेत. 4 चेंडू 17 धावा. एक धाव डिक्लेअर स्वरूपात. धाव संख्येत एकनेभर. धाव संख्या झाली 18. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला. उत्कृष्ट गोलंदाजी करताना प्रवीण आपल्या संघासाठी. आणि अवांतर धाव. धाव संख्येत एकनेभर. धाव संख्या झाली आहे धाव संख्या झाले 20 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली 20. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय शेरा. संघासाठी चौथा आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन शेरा. वेगळी अशी शैली गोलंदाजीची त्याची शेराची. 12 चेंडू 12 धावांची आवश्यकता सप्तर्षी या संघाला. वाईट चेंडू आणि अवांतर 1 धाव आणि +1 डिक्लेअर स्वरूपात. धावसंख्येत 2 नेबर. धावसंख्या झाली 22 धावा. 12 चेंडू 10 धावा. समीकरण थोडस बदलताना पुन्हा एकदा. 12 चेंडू 10 धावा आणि यष्टीरक्षक देखील बदलताना. नवनाथ त्यांची जागा घ्यायला आलेला आहे. आणि गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा शेरा. उत्कृष्ट फलंदाजी करताना ऋषी बावा. धाव संख्या झाले 23 धावा. 11 चेंडू 9 धावा. लवकर सामना संपवावा कारण की आपल्याला वेळेचं भरपूर बंधन आहे. कारण की आपल्याला अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. याची नोंद घ्यावी सर्व संघ कप्तारांनी. आणि उत्कृष्ट असे पंच आपल्याला लाभले ते रोशन खापणे लेगीट स्वरूपात आणि दीपक गुरव मेन पंचांची भूमिका पार पाडताना. आणि उत्कृष्ट फलंदाजीचा नजराणा बावा यांच्या बॅटीतून. शेरा काहीसे परेशान कर की कशा धावा रोखाव्या हेच त्यांचं एक लक्ष असेल. कारण की धाव संख्या झाली ती 24 धावा. 10 चेंडू 8 धावा. समीकरण काहीस सोपं आहे सप्तर्षी संघाला. परंतु गोलंदाजी तेवढीच उत्कृष्ट आहे जय मल्हार या संघाची. पुन्हा एकदा शेरा टू बावा. आणि फुलटॉस पद्धतीचा चेंडू बघ्यात रनआउट होण्याची. परंतु पंचांचा निर्णय फेटाळलेला आहे. धावसंख्येत 1 नेबर. धावसंख्या झाली 25. 7 धावांची आवश्यकता अजूनही. 9 चेंडू मागे. मेगास्टार कॅप्टन आपले क्षेत्ररक्षण यानंतर त्वरित लावून घ्यावे कारण की आपल्याला लवकरात लवकर सामने संपवायचे आहेत. हा सामना संपल्यावर आपले क्षेत्ररक्षक आणि गुरुदत्त युवा संघ यांनी आपले फलंदाजी त्वरित पाठवावेत. कालचा तुमचा अर्धा झालेला सामना तो आज पूर्ण करण्यात येईल.
उत्कृष्ट फलंदाज आणि बाद झालेले आहेत. पंचांचा निर्णय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण प्रवीण यांच्याकडून. क्षेत्ररक्षणाची आवश्यकता आहे आपल्याला संघासाठी जीत काही देण्यासाठी. आणि बघूया कोण येतोय नवीन फलंदाज. चेंडू झालेले आहेत 4 चेंडू. 8 चेंडू मागे 7 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 7 धावा आणि त्याची जागा घेण्याला कोण आहे तो बॅट्समन अभि. आठ चेंडू 7 धावा. समीकरण पुन्हा लवकर मॅच संपवावी. प्रत्येक चेंडू मागे तुम्ही याचा टाइम नाही घालवावा कारण की आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. 8 चेंडू 7 धावा. आणि आउटसाइड एज लागली. धाव संख्या देखणे भर धाव संख्या झालेली आहे 26 धावा. 7 चेंडू 6 धावा. समीकरण प्रत्येक चेंडू मागे बदलताना बघूया कोणाच्या बाजूने विजय होतोय कारण की दोन्ही बलाढ्य असे संघ सप्तर्षी विरुद्ध जय मल्हार. आणि उत्कृष्ट गोलंदाजी शेरायांचे 6 चेंडू मागे 6 धावांची आवश्यकता सप्तर्षी यांना. उत्कृष्ट कमबॅक करताना शेरा यांनी कारण की 8 चेंडू 6 धावा होत्या परंतु 9 चेंडू 7 धावा होत्या. 2 चेंडू त्यांनी डॉट घालवले त्यामध्ये एक गडी बाद देखील झाला रनआउट स्वरूपात. उत्कृष्ट कमबॅक आणि त्याची जागा पुन्हा एकदा संघासाठी 5वं शेवटचं षटक आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय नवा. 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता सप्तर्षी या संघाला. उत्कृष्ट हलक्या हाताने टटावलेला आहे अभियाने. उत्कृष्ट गोलंदाजी आणि उत्कृष्ट फलंदाजीचा नजराना पाहायला बघतो या सामन्यामध्ये आपल्याला. सामना पुन्हा एकदा बराबरीच्या बाजूने झुकताना आणि उत्कृष्ट शॉट मारलाय. रनआउट होण्याची संधी आणि बाद. अभि बाद झालेला आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि पुन्हा एकदा सामना समीकरण बदलताना सामन्याचं मार्ग पुन्हा एकदा जय मल्हार संघाकडे घुसताना. 4 चेंडू मागे 5 धावांची आवश्यकता. 4 चेंडू मागे 4 चेंडू 5 धावा. 5 धावा 4 चेंडू. बघूया कोण जिंकेला सामना. दोन्ही संघांना विजयी ही महत्वाचीच असेल कारण की साखळी सामने आता सुरू आहेत. लवकर लवकर सामने संपवावे. जास्त टाइम नाही आपल्याकडे. उत्कृष्ट गोलंदाजीचा नजराना. पंचांचा काहीच निर्णय नाही. दाद मागणारा वाईटची परंतु उत्कृष्ट. लवकर डिस्कस करायचं नाही मॅचच्या दरम्यान. धाव संख्येत तशी स्थिर. 3 चेंडू 5 धावा. समीकरण पुन्हा बदलताना आणि उत्कृष्ट चपळाईने पुन्हा एकदा क्रीज मध्ये आले ते. वाईट चेंडू अवांतर धाव. पुन्हा समीकरण बदलला. 3 चेंडू 4 धावा. 4 धावा करणं कंपल्सरी आहे सप्तर्षी या संघाला.
उत्कृष्ट फटका होता, परंतु नॉन स्ट्राईकला जो खेळाडू होता असा आगळा वेगळा विकेट भेटलेला आहे. लक देखील बहुतेक जय मल्हार या संघाकडून आहे, कारण की त्यांचा शेरा आहे, त्याने जय मल्हारचा टिक्का लावून आलेला आहे शेरा. आणि उत्कृष्ट फटका मारलेला होता, बहुतेक चौकाच होता तिथे, कारण की कोणच क्षेत्ररक्षक नव्हता. परंतु नॉन स्ट्राईकला जो बॅट्समन उभा होता त्याच्या 2 चेंडू 4 धावा, 4 धावा 2 चेंडू. उत्कृष्ट कमबॅक करताना जय मल्हार संघ. आणि पुन्हा एकदा शॉट आणि 4 चौकार आणि